आनंदी तरी मरताना त्याने आनंदी तरी होता तो. उंदराबद्दल सहानुभूती वाटली असेल थोडीशी आपल्याला. आपल्या समाजात हेच होतंय. ड्रग्ज, त्याच्यातनं काय मिळतंय? डोपामाइन तर मिळतंय, दुसरं काहीच मिळत नाहीये. अल्कोहोल, डोपामाइन. स्मोकिंग, डोपामाइन. मग अडचण काय डोपामाइनची? ती अडचण इथं निर्माण होती. अडचण अशी आहे की त्या डोपामाइनला एक लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स आहे. म्हणजे काय बघा बरं का. चॉकलेट खातात का सगळे? हां, त्याच्यावरती संशोधन झालं बरं का. आज मी एक चॉकलेट खाल्लं तर त्याच्यातनं मला थोडंसं डोपामाइन मिळतं. आपण त्याला असं म्हणू 10 युनिट डोपामाइन मिळालं, उदाहरण म्हणून म्हणतोय. आता हे 10 युनिट डोपामाइन मिळालं, मला आनंद झाला, वा वा छान छान चॉकलेटमुळे. आता मी उद्या जेव्हा तेवढंच चॉकलेट खाणार आहे, एक तुकडा चॉकलेटचा खाणार आहे, तेव्हा मला 10 युनिट डोपामाइन मिळत नाही. मग किती मिळतं? 5च युनिट मिळतं. मग काय होतं? मला 2 चॉकलेट खायला लागतात. आता आलं लक्षात? सुरुवात जेव्हा होते तेव्हा ती थोडी असते. एखादा माणूस दारू प्यायला जातो तेव्हा तो थोडीशी दारू पितो आणि नंतर काही दिवसांनी काय होतं? वाढत जाते. साखर, दारू कशाला? साखर, साखरेचं सगळ्यांनाच आवड आहे. साखरेने तर ताबडतोब डोपामाइन मिळतं आपल्याला, म्हणून आपल्याला साखर लागते. चहामध्ये साखर घाल, गोड पदार्थ आण. का? तर ते डोपामाइन त्याच्यातनं मिळतंय. आणि मग एका मागोमाग एक मी त्याच्या मागे जात जातो. आणि म्हणून या डोपामाइनचा ॲडिक्शनशी संबंध आहे, व्यसनाधीनता. चॉकलेट खाणं हे सुद्धा व्यसनच आहे. सारखं रोज चॉकलेट खाणं, सारखा चहा पिणं सुद्धा व्यसन आहे. आपण कॉफी पितो, कॉफीने सुद्धा डोपामाइनच मिळतं. कॅफिन जे आहे ना, कॅफिन मधनं डोपामाइनच पुढे त्याचं प्रोग्रेशन आहे. ऍक्च्युली त्या कॅफिनचा आपला संबंध नाही, आपला संबंध डोपामाइनशी येतो जास्ती. आणि म्हणून हे डोपामाइन जे आहे, हे आनंद जरी निर्माण केला तरी ते आपल्याला ॲडिक्ट करतात. आता पैसा कशाला पाहिजे आपल्याला? बघा बरं का, विचार करा. पैसा का महत्वाचा आहे? कारण त्या पैशातनं मला मोबाईल फोन विकत घेता येतोय. तो मोबाईल फोन काय देतोय? तो डोपामाइन देतोय. व्हॉट्सॲप, एकदा तुम्ही व्हॉट्सॲप वापरलं की डोपामाइन मिळतं तुम्हाला. आता रोज मी वापरायला लागलोय का? कारण पूर्वी मला एका मेसेज मधनं मिळायचं, आता मला 10 मेसेज लागतात डोपामाइनसाठी. इंस्टाग्राम, फेसबुक, मी का त्याच्या मागे धावतोय? कारण त्याच्यातनं जो मला आनंद आहे तो डोपामाइनचा आनंद आहे. आता गंमत अशी आहे की सुरुवात जेव्हा झाली या सगळ्या गोष्टींची, तेव्हा लोक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं बघायचे. आता किती तास झालेत? कमीत कमी 2 ते 2.5 तास ऑन ॲन ॲव्हरेज आपण या सोशल मीडियावरती बसलेलो आहे. आणि हा त्या डोपामाइनशी संबंधित ॲडिक्शन आहे. बघा बरं का, अडचण सुरू झालेली आहे. थोडी पुढची स्लाईड लिहूयात. आता आणखीन एक अडचण आहे बरं का, जी आणखीन मोठी आहे. आपल्या सगळ्यांना ताण येतो का? स्ट्रेस येतो? स्ट्रेस किती जणांना येतो? सगळ्यांना येतो. आता अडचण अशी आहे की जर का आपल्याला स्ट्रेस आला तर ते डोपामाइन पटकन संपतं. आली अडचण? मग डोपामाइन जर का पटकन संपत असेल तर काय करायला लागतं? जास्त साखर खायला लागते, जास्त चहा लागतो, जास्त कॉफी लागते, जास्त गोड लागतं, जास्त सिगरेट लागते, जास्त दारू लागते, सगळं जास्त लागतं. का? डोपामाइन कमी पडतंय, कारण स्ट्रेस वाढलाय. आणि इथं सगळी आपली अडचण रोजच्या जीवनातली सुरू झालेली आहे. म्हणजे जे डोपामाइन आपल्याला आवश्यक आहे. बघा, मी पहिला रिसर्च काय सांगितला होता? ज्या उंदरांमध्ये डोपामाइन जास्त आहे ते उंदीर जास्त प्रयत्न करतात अन्न शोधण्याचा, म्हणजे त्यांचं काम करण्याची क्षमता जास्त असते. पण तेच डोपामाइन आता त्रासदायक ठरायला लागलंय. आलं लक्षात? हे मेंदूमधलं पहिलं केमिकल आहे.
आता गंमत अशी आहे की तुम्ही म्हणाल की हे योगाचा याचा संबंध आहे का, तर खूप संशोधनं झाली आहेत. तुम्ही जर का अर्धा तास आसनं केली, आसनं करतात का सगळेजण, योगाभ्यास आसनं केली आहेत ना, किती जणांनी केली आहेत? वा, छान. आणि आदरणीय पांडव काकांनी मगाशी सांगताना सांगितलं की एवढे जण जर का योगासाठी आलेले आहेत तर खरंच एक उत्तम गोष्ट आहे. आता संशोधन जे झालंय योगावर, योगाचं आणि डोपामाइनचं, त्याच्यात संशोधन करणाऱ्यांना असं लक्षात आलं की फक्त अर्धा तास आसनं केली तरी आम्हाला डोपामाइन मिळतं. बघा बरं का, ते उमेशजींनी वर्ग केलेत अनाऊन्स योग प्रवेशचे, लगेच नोंदून टाका, डोपामाइन मिळेल. पण त्याच्यात योगाचा पुढचा फायदा आहे जो बाकी ठिकाणी नाहीये. तो काय आहे? योगामुळे स्ट्रेस कमी होतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना? आता खरं स्ट्रेसची गंमत आहे बरं का. स्ट्रेस देतं कोण आम्हाला? बॉस. स्ट्रेस देतं कोण? नवरा. देतं कोण? बायको. राजकीय नेते. सगळे स्ट्रेसच देतात ना. आम्ही योगाच्या क्लासला जातो आणि आमचा स्ट्रेस कमी होतो, बरोबर आहे ना? पण मग मी योगाच्या क्लासला गेलो तर तो बॉस थोडीच बदलतो. मी योगाच्या क्लासला गेलो तर बायको थोडी बदलते. मग माझा स्ट्रेस कमी कसा होतो? हे रहस्य आहे. त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गोष्ट चालेल ना? एक सैनिक होता, तो राजाकडे नोकरी करायचा. त्या सैनिकाला पाण्याची भारी भीती वाटायची. त्याला पोहता येत नव्हतं. त्याला पाण्याच्या जवळ गेला की त्याला ते पॅनिक अटॅक यायचा. पॅनिक अटॅक ऐकलाय का? ऐकलंय लोकांनी? धडधड होते, श्वास घेता येत नाही, आता जगणार नाही असं वाटतं. बरंच काय काय होतं पॅनिक अटॅकमध्ये. तर त्याला काय, त्या सैनिकाला बोटीत वगैरे बसला की पाण्याच्या जवळ असते बोट, त्याच्यामुळे त्याला पॅनिक अटॅक येत असतो. एकदा काय होतं, तो राजाचा मर्जीतला सैनिक असतो. राजा त्याला आणि अजून एक 10 जणांना सांगतो, सैनिकांना, की अरे उद्या आपल्याला एका दुसऱ्या गावाला जायचंय, तर आपला प्रवास जो आहे तो बोटीत नाही, तर तुम्ही सगळे तयारी करून या. आता या सैनिकाला घाम फुटतो, म्हणतो आता राजाच्या समोर मला पॅनिक अटॅक येणार. मग राजा काय काढून टाकतो काय का शिक्षा करतो काय माहिती. राजाला नाही तर म्हणू शकत नाही. तो येतात सकाळी सगळेजण, हाही सैनिक येतो, बोटीत बसतात. असं धरून ठेवलेलं असतं त्यांनी त्याची भीती. पण शेवटी ती बोट चालू होते आणि अशी हलायला लागते. त्याला पॅनिक अटॅक येतो. म्हणतो मला श्वास घेता येत नाहीये, त्याच्या हृदयाची गती वाढलेली असते. तो म्हणतो आता मी मरणार आहे. राजाला वाईट वाटतं. राजा म्हणतो अरे याला काय त्रास होतोय. त्या बोटीचा कप्तान असतो, त्या कप्तानाला बोलवतो, म्हणतो ये इकडं, हे बघ याला त्रास होतोय, तर तू ताबडतोब बोट परत फिरव, आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तो कप्तान असतो हुशार. तो म्हणतो राजन तुम्ही चिंता करू नका, एक 5 मिनिटं द्या मला, मी काही प्रयत्न करून बघतो. झाला सैनिक चांगला तर आपण जाऊ पुढे, नाही झालं तर त्याला डॉक्टरकडे सोडून देऊ. राजा म्हणतो ठीक आहे, पण जरा थोडी काळजी घे त्याची. कप्तान म्हणतो काही अडचण नाही राजन, मी करतो सगळं, तुम्ही शांतपणे बसा. ठीक आहे. 5 मिनिटात तो कप्तान परत येतो. राजा म्हणतो अरे काय, कसं काय माझा सैनिक? कप्तान म्हणतो खूप चांगला आहे राजन, बघा तुम्ही. राजा बघतो तर तो सैनिक बसलेला असतो शांतपणे बोटीत, काही त्याला त्रास नाही, काही नाही, तर शांत असतो. राजा खुश होतो, म्हणतो अरे क्या बात आहे, तू कसं काय केलंय, एवढं पटकन शांत कसं केलं त्याला? तो कप्तान म्हणतो जाऊ द्या राजन, काय काही छोटे उपाय होते मी केले. राजा म्हणतो नाही 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 मला सांग. बरं ठीक आहे म्हणतो, तुमची इच्छा. काय केलं? काय नाही, मी त्याच्यापाशी गेलो सैनिकापाशी. मग काय झालं? काय नाही, त्याला पाण्यात ढकलून दिलं. पाण्यात ढकललं? काय वेडा काय तू? मग काय झालं? मग काय नाही, तो बुडायला लागला. बुडायला लागला? मग नाही, तिथंच होता तो, वरच्या वरच होता. त्याला धरलं आणि बाहेर काढलं आणि मग बोटीत बसवलं. मग शांत झाला तो.
राजाला लक्षात येत नाही, असं कसं काय झालं? तो पाण्यात टाकलं त्याला आणि नंतर पाण्यातनं बाहेर काढलं आणि शांत झाला तो. असं कसं झालं? तो कप्तान सांगतो की राजन, त्याचं भय जे होतं ते पाण्याचं होतं. त्याला असं वाटायचं की बोटीत तो बसला तो बुडेल. त्याच्या मनाची धारणा जी होती ती ही होती की बोटीत बसल्यानंतर मी बुडणार. आता मी त्याला जेव्हा पाण्यात टाकलं तेव्हा तो खरंच बुडायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं की आता संपलं आपलं आयुष्य, आता काय मी वाचत नाही. राजा म्हणतो बरोबर आहे. पुढे काय झालं? काही नाही, मी त्याला जेव्हा पाण्यातनं बाहेर काढलं आणि बोटीत ठेवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आता मी बुडत नाहीये. राजा म्हणतो हे बरोबर आहे. मग काय झालं? तो कप्तान सांगतो की राजन, त्याच्या मनाची जी आधी धारणा होती की बोटीत बसल्यानंतर मी बुडीन, ती धारणा बदलली ना. नाही, त्याचा जो आधी ताण होता तो आता गेला. आता त्याला बोटीत बसल्याचा आनंद आहे की अरे बोटीत आहे ना मी, आता सुरक्षित आहे. असा ताण असतो. मनाची धारणा बदलली की ताण बदलतो. मग योगशास्त्र करतं काय? तर मनाची धारणा बदलतं. आणि ती धारणा एकदा बदलली की मग स्ट्रेस येत नाही आपल्याला. भगवान बुद्धांची एक सुंदर कथा आहे. एकदा रानातनं चालले होते. त्यांना एका दरोडेखोराने अडवलं आणि त्या दरोडेखोराने सांगितलं की माझं नाव आहे अंगुलीमाल. ऐकलंय का? कथा ऐकली आहे अंगुलीमालची? आता बघा बरं का, त्यांनी काय सांगितलं बुद्धांना. त्यांनी भगवान बुद्धांना सांगितलं की मी तुम्हाला मारणार आहे. भगवान बुद्ध म्हणले ठीक आहे, हरकत नाही. त्याला आश्चर्य वाटलं की अरे यांना भीती नाही कशाची, ताणच नाही आहे यांच्या डोक्यात. त्यांनी सांगितलं हे पाहिजे, माझ्या गळ्यात माळ दिसते ना, ही करंगळ्यांची माळ आहे. या करंगळ्या कुणाच्या आहेत माहिती का? भगवान बुद्ध म्हणले नाही बा, मला काही कल्पना नाही. तो म्हणला मी ज्या ज्या माणसांना मारलंय त्यांची मी करंगळी कापली आणि त्याची माळ मी गळ्यात घातली आहे. बुद्ध म्हणले हो का, बर बर. म्हणला अरे अजून यांना भीती नाही वाटत आहे, असा कसा काय हा माणूस? आता कथा बरीच पुढे आहे, मी काही त्या कथेत फार जात नाही. नंतर तो अंगुलीमाल त्याने सगळा त्याचा मार्ग सोडून दिला आणि तो भगवान बुद्धांचा अनुयायी झाला. ही कथा आहे पुढची. पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांना भीतीच नव्हती, भयच नव्हतं. मग भय नाही त्याच्यामुळे काय, स्ट्रेसच नाही. मग आता स्ट्रेस नाही म्हणजे काय, थोडंसं डोपामाइन जरी मिळालं तरी ते किती तास टिकणार आहे. आलं का लक्षात मुद्दा? आम्हाला जर का डोपामाइन भरपूर जरी मिळालं, कारण आम्ही आईस्क्रीम खाल्लंय आणि त्याच्या आधी गुलाबजाम पण खाल्ले, म्हणजे मग खूप डोपामाइन आहे. पण ते टिकत नाही ना, कारण ताण आहेत. आता बुद्धांना जर का ताणच नसतील तर थोडं जरी डोपामाइन मिळालं तरी ते खूप तास टिकणार आहे. म्हणजे तो आनंद खूप तास टिकणार आहे. आणि हे योगाचं एक रहस्य आहे. म्हणून मी जर का आसनं, प्राणायाम, ध्यान जर का केलं तर माझा ताण कमी होणार आहे. आणि आसनं प्राणायाम करताना देखील मला डोपामाइन मिळतं असं संशोधकांनी शोधलं. जे मी तुम्हाला मगाशी सांगण्याला सुरुवात केली होती सांगायला, तर संशोधनं ही आहेत की मी जर का अर्ध्या तासाची आसनं केली, मी जर का 15 मिनिटाचं ध्यान केलं किंवा मी 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा प्राणायाम केला तरीही माझ्या मेंदूमध्ये डोपामाइन येतं. आणि तेवढं डोपामाइन मला आनंद निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे असं संशोधनं आहेत. आणि हे योगशास्त्राचं महत्व आहे एक. याच्या पुढे भरपूर अजून मी बोलणार आहे. भरपूर केमिकल्स आहेत, अजून भरपूर रहस्य आहेत. पण आश्चर्य असं आहे की हे रहस्य हजारो वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना ते माहिती होतं. त्यांना हेही माहीत होतं की ह्या योगाच्या अभ्यासाने ताण कमी होतो. म्हणून योगशास्त्रामध्ये शवासनाचं महत्व आहे, योगशास्त्रामध्ये ओंकाराचं महत्व आहे, योगशास्त्रामध्ये प्राणायामाचं महत्व आहे. कारण माझी स्ट्रेसची जी काही रिॲक्शन आहे शरीरातली, ताण जो निर्माण झालेला आहे, जी स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत माझ्या शरीरातली, कॉर्टिझॉल झालं, ॲड्रिनलिन झालं, नॉर ॲड्रिनलिन झालं,
ह्या सगळ्यांना योगशास्त्रातल्या ह्या सगळ्या प्रक्रिया कमी करतात. आसनांच्या सरावाने कॉर्टिझॉल कमी होतं. किती वेळात? एका सेशनमध्ये कमी